आरोही आणि संस्कारच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली होती, पण अजूनही संस्कारने आरोहीला पत्नीचा दर्जा दिलेला नसतो. आजही आरोही संस्कारच्या स्पर्शासाठी आतुरलेली असते. 2 वर्षांमध्ये संस्कारने एकदाही आरोहीला स्पर्श केलेला नसतो. ज्या स्पर्शाची हकदार आरोही असते, त्या स्पर्शाचा हक्क मात्र संस्कारने सिमरनला दिलेला असतो. आरोहीला मात्र आजही संस्कारच्या स्पर्शाची, त्याच्या प्रेमाची वाट बघत असते. आरोहीला संस्कार सोबत लग्न करून नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळालं होतं. मिळालं नाही तेही ते संस्कारचं प्रेम आणि स्पर्श. चला तर मग वळूया आपल्या आरोही आणि संस्कारच्या कथेकडे. नेहमीप्रमाणे आजही आरोही सकाळी लवकर उठून ऑफिसला जायला तयार होऊन त्यांच्या बंगल्यामधील महादेवाच्या मंदिरात रोजसारखी पूजा करत असते. तिचं सर्वस्व असणाऱ्या महादेवाला ती रोज एकच मागणं मागत असते की तिचा नवरा फक्त तिचा होऊ दे. पूजा करून ती बाहेर निघते, पण बाहेर निर्मला, संस्कारची आजी आणि ननंद, संस्कारची आई उभ्या असतात. आरोही दोघींच्या खाली वाकून पाया पडते. निर्मला आशीर्वाद देत म्हणते, अखंड सौभाग्यवती भव. लगेच नंदिनी आशीर्वाद देते, बेटा तू जी लढाई लढत आहे ती लवकर यशस्वी हो आणि तुझा महादेव लवकर तुझा हो, हीच महादेवाला प्रार्थना. आरोही गालातल्या गालात हसते, आई तुमच्या या आशीर्वादाची खूप गरज आहे मला. निर्मिला हॉलमधील सोफ्यावर जाऊन बस. नंदिनी आणि आरोही बोलत बोलत किचनकडे जातात. नंदिनी, आरोहीसाठी काही वेगळं झालं का तुमच्यात? आरोही, नाही ग आई, काहीच नाही. नंदिनी, मी काय म्हणते, तू स्वतःहून प्रयत्न कर ना एकदा. आरोही, मी खूप वेळा प्रयत्न केलाय, पण त्यांना काहीच इंटरेस्ट नाहीये माझ्यात. उलट ते बहाणा करून बाजूला होतात, म्हणून मी आता स्वतःहून प्रयत्न करायचं सोडलं. नंदिनी, अगं पण कधीपर्यंत चालेल असं? ते बोलत बोलत किचनमध्ये पोहोचलेले असतात. मंदाने स्वयंपाकाची बाकी तयारी करून ठेवलेली असते. बाकीचं नंदिनी आणि आरोही मिळून करायला लागतात. आरोही भाजी हलवत म्हणते, कधीपर्यंत चालेल माहीत नाही, पण माझ्या महादेवावर पूर्ण विश्वास आहे, तो मला नक्कीच यशस्वी करेल. नंदिनी, किती वाट बघशील ग त्याची तू, तुझी चिंता वाटते. आरोही गालातल्या गालात हसत म्हणते, आई पार्वती 108 जन्म घेतली महादेवांसाठी, मग मी पहिल्याच जन्मी अयशस्वी होईल का? काही पण. नंदिनी, इतकी कोणी मुलगी मिळाली संस्कारला, पण किंमत नाहीये त्याला तुझी. बोलता बोलता आरोही आणि नंदिनीने टिफिन पॅक करून नाश्ता बनवलेला असतो. इतक्यात बाहेरून आवाज येतो, आई नाश्ता आण, वेळ होतोय मला. नंदिनी, घे, आला तुझा नवरा तयार होऊन, दे त्याला नाश्ता. आरोहीने नाश्त्याची प्लेट तयार करते आणि किचनच्या बाहेर येते. समोर डायनिंग टेबलच्या खुर्च्यावर संस्कार बसलेला असतो. ब्लॅक रंगाची पॅन्टवर व्हाईट शर्ट आणि त्यावर ब्लॅक ब्लेझर आणि चेहऱ्यावर खानपणा लगेच झळकत होता. आरोहीने पण छान फिकट पिंक रंगाची प्लेट साडी, त्यावर शोभेल असं ब्लाऊज, हातात कंगन आणि तिचे लांब असलेले केस मोकळे सोडलेले. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आरोहीवर संस्कारची नजर काही पडत नाही. तो मोबाईल बघत असतो. आरोही त्याच्या जवळ जाते आणि त्याला नाश्ता देते. तो मोबाईलमध्ये बघतच आरोही त्याच्या जवळ जाते आणि त्याला नाश्ता वाढते. तो मोबाईलमध्ये बघतच असतो आणि नाश्ता करतो. तिकडून जिते, संस्कारचे वडील आणि निर्मला येऊन खुर्चीवर बसतात. नंदिनी सर्वांना नाश्ता आणते आणि आरोही वाढत असते. जितेश, गुड मॉर्निंग बेटा. आरोही आरोही नाश्ता वाढत, गुड मॉर्निंग पप्पा. तिकडून पार्थ आणि स्नेहल, संस्कारचे भाऊ बहीण, कॉलेजला जायची तयारी करून येतात आणि नाश्त्याला बसतात. आरोही त्यांना पण वाढते आणि नंदिनी आणि आरोही पण सर्वांसोबत नाश्त्याला बसतात. आरोही, पार्थ, गुड मॉर्निंग हिरो. पार्थ, गुड मॉर्निंग डिअर. सर्व त्यांच्या बोलण्यावरून हसतात आणि नाश्ता करतात. या सर्वांमध्ये मात्र संस्कार काहीच बोलत नाही आणि हे रोज असंच चालत असतं.